मित्रांनो, ज्यावेळेस विषय येतो कोर्टाने आदेशित केलेल्या मनाई बाबतीमध्ये, त्यावेळेस निश्चितच आपणास जे 3 प्रकारचे मनाई आदेश आहेत त्या बाबतीत विचार करावा लागतो की कोणत्या मनाईची मुदत किंवा वैधता किंवा व्हॅलिडिटी किती असते, की ज्यावरून आपण त्या मनाईच्या कालनिश्चितीबाबत अनुमान लावू शकतो। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तात्पुरती म्हणजेच तूर्तातूर्त मनाई, अंतरिम मनाई आणि कायमस्वरूपीची मनाई या तिन्हीच्या मुदतीबाबतीत म्हणजेच वैधतेबाबतीत माहिती घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता। त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये। ज्यावेळेस एखाद्या कनिष्ठ न्यायालयातर्फे एखाद्या केसचा न्यायनिर्णय केला जातो त्यावेळेस त्या न्यायनिर्णयाविरुद्ध एखादी पार्टी वरिष्ठ न्यायालयामध्ये जात असते आणि खालील कोर्टाच्या न्यायनिर्णयाच्या अंमलबजावणीसाठी स्टे म्हणजे स्थगिती मागते। या स्टेची मुदत वरिष्ठ न्यायालयामध्ये दाखल केलेल्या प्रकरणाच्या न्यायनिर्णयापर्यंतची असते, परंतु आपल्याकडे इंजंक्शन म्हणजेच मनाईला स्टे म्हणले जाते। मग त्याची ही मुदत कोर्टातर्फे किती दिली जाते हे देखील पाहणे तेवढेच गरजेचे असते। तर बघा, स्टे, मनाई आणि जैसे थे परिस्थिती या तिन्ही बाबींमध्ये खूप मोठा फरक आहे। या तिन्ही तरतुदींमधील फरक समजावून सांगणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे। वर आय बटनवर त्याची लिंक दिलेली आहे। स्टे, स्टेटस को आणि इंजंक्शन या तिन्हीमधील फरक समजून घेण्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा। आता पाहूयात की इंजंक्शन म्हणजेच मनाई आदेशाची मुदत किती असते। साधारणपणे मनाई आदेशाचे 3 प्रकार आपण पाहू शकतो। एक म्हणजे अंतरिम मनाई, दुसरी म्हणजे तूर्तातूर्त किंवा तात्पुरती मनाई आणि तिसरी म्हणजे कायमस्वरूपीची मनाई। या तिन्ही प्रकारच्या मनाईमध्ये त्यांच्या नावाप्रमाणे खूप जास्त फरक आहे। तिन्ही प्रकारच्या मनाईमधील फरक स्पष्ट करणारा व्हिडिओ देखील चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक देखील वर आय बटनवर दिलेली आहे। तिन्ही मनाईमधील फरक समजून घेण्यासाठी तो व्हिडिओ नक्की पहा। सर्वप्रथम तर आपण अंतरिम मनाईची मुदत किती असते ते पाहूयात। बघा, अंतरिम मनाई म्हणजेच इंटरिम इंजंक्शन ही नावाप्रमाणे अंतरिम अशी असते आणि ही मनाई त्या दाव्यामधील एखादी बाब घडण्याच्या काळापर्यंतची असते। जसे की समजून चालूयात की वादीने कोर्टासमोर एखादा दावा दाखल केलेला असेल आणि त्यामध्ये वादीस असे वाटत असेल की प्रतिवादीस दाव्याचे समन्स जाऊन तो हजर होऊन म्हणणे देईपर्यंत वाद मिळकतीची विक्री वगैरे तो प्रतिवादी करेल, तर अशा परिस्थितीमध्ये कोर्टामध्ये हजर होऊन प्रतिवादीने म्हणणे देईपर्यंत ती प्रॉपर्टी विक्री करू नये अशी मागणी वादी मागतो आणि यास आपण अंतरिम मनाई असे म्हणतो। समजण्यास थोडेसे अवघड वाटत असेल त्यामुळे एका उदाहरणाच्या सहाय्याने हे समजावून घेऊयात। समजून चालूयात की सुरेश आणि सुरेखा हे सख्खे भाऊ बहीण असून त्यांना त्यांची वडिलोपार्जित मिळकत आहे। काही दिवसांपूर्वी सुरेशने ती प्रॉपर्टी रमेशला विक्री करण्याचे ठरवले। त्यानुसार रमेशने स्थानिक वृत्तपत्रामध्ये खरेदीपूर्वीची जाहीर नोटीस दिली की जी नोटीस सुरेखाने वाचली आणि तिचाही त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा येत असल्याने तिने कोर्टामध्ये एक वाटपाचा दावा दाखल करून त्यामध्ये त्या प्रॉपर्टीची विक्री होऊ नये यासाठी मनाई मागितली आणि या मनाईस आपण अंतरिम मनाई असे म्हणतो। आणि याची व्हॅलिडिटी म्हणजेच वैधता ही प्रतिवादी दाव्यामध्ये हजर होईपर्यंत किंवा त्या दाव्यास आणि मनाई अर्जास म्हणणे देईपर्यंतची असते। तूर्तातूर्त मनाई किंवा तात्पुरती मनाई म्हणजे काय असते हेही जाणून घेऊयात, तसेच त्याची मुदत म्हणजेच व्हॅलिडिटी किती असते तेही समजावून घेऊयात। याच्या नावावरूनच हे लक्षात येत आहे की या स्वरूपाची जी मनाई असते ती अगदी तात्पुरत्या कालावधीकरिता अशी असते। बघा, ज्यावेळेस वादी एखादा दिवाणी दावा दाखल करतो त्यावेळेस एखाद्या व्यक्तीने निश्चितच वादीच्या हक्कावर गदा आणलेली असते आणि जो दावा दाखल केलेला आहे त्याचा अंतिम न्यायनिर्णय होण्यास किती कालावधी लागेल हे सांगणे अतिशय कठीण असे काम असते। मग दाव्याचा अंतिम न्यायनिर्णय होईपर्यंत प्रतिवादीने अमुक एखादे बेकायदेशीर कृत्य करून वादीस नुकसान पोचवू नये यासाठी जी मनाई मागतो त्यास आपण तात्पुरती मनाई किंवा तूर्तातूर्त मनाई असे म्हणतो। ही एक तरतूद देखील आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजावून घेऊयात। अगोदरच्याच उदाहरणामध्ये कोर्टाने अंतरिम मनाई मंजूर केल्यानंतर प्रतिवादीने वादीच्या म्हणजे सुरेखाच्या वाटपाच्या दाव्यास तसेच तूर्तातूर्त ताकीद अर्जास म्हणणे दिले की कोर्ट त्या ताकीद अर्जाचा निर्णय करतात आणि त्या दाव्याचा अंतिम न्यायनिर्णय होईपर्यंत ही तूर्तातूर्त ताकीद किंवा ही तूर्तातूर्त मनाई वादीच्या लाभामध्ये मंजूर करू शकतात। मग तूर्तातूर्त मनाईची व्हॅलिडिटी म्हणजेच वैधता किती असते, तर दाखल असलेल्या दाव्याचा कोर्टातर्फे अंतिम न्यायनिर्णय होईपर्यंत या तूर्तातूर्त किंवा तात्पुरत्या मनाईची वैधता असते। परंतु एक गोष्ट इथे हे देखील लक्षात घेण्यासारखी आहे की जर त्या प्रतिवादीने वरिष्ठ कोर्टामध्ये अपील करून तूर्तातूर्त ताकीदीचा आदेश रद्द करून घेतला असेल, म्हणजे जर वरिष्ठ न्यायालयाने हा तात्पुरत्या मनाईचा आदेश रद्द केलेला असेल तर त्याची वैधता म्हणजेच व्हॅलिडिटी संपून जाते। आता तिसऱ्या प्रकारची मनाई म्हणजेच कायमस्वरूपीची मनाई देखील समजावून घेऊयात। समजून चालू आहेत की रमेशने सुरेशच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेले आहे। सुरेशने रमेशच्या
सुरेशच्या विरुद्ध दिवाणी दावा दाखल करून त्यामध्ये रमेशने केलेले अतिक्रमण काढून मिळावे, तसेच रमेशने पुन्हा कधीही सुरेशच्या शांततामय कब्जा व वहिवाटीस हरकत अडथळा करू नये अशी कायमस्वरूपीची मनाई कोर्टाने द्यावी अशी मागणी सुरेशने केली आणि कोर्टाने दाव्याचा अंतिम न्यायनिर्णयाच्या वेळेस रमेशला त्याने सुरेशच्या शांततामय कब्जा व वहिवाटीस हरकत अडथळा करू नये अशी कायमस्वरूपीची मनाई दिली तर ही मनाई नावाप्रमाणेच कायमस्वरूपीची असते किंवा तोपर्यंत अस्तित्वात असते जोपर्यंत एखादे वरिष्ठ न्यायालय ती मनाई वेगळ्या आदेशाने रद्द करत नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या मनाईची मुदत म्हणजेच व्हॅलिडिटी म्हणजेच वैधता किती असते याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।